नमो बुद्धाय. सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो. आणि आज आपण भगवान बुद्धांनी राजगृह येथील वेळुवनात सांगितलेली धम्मपदाची 100वी कथा ऐकणार आहोत. ही कथा भगवान बुद्ध यांच्या काळातील आहे. त्यावेळेस जवळच एक खेडे होते आणि त्या गावात एक व्यक्ती होता ज्याची दाढी ताम्रवर्णाची रंगवलेली होती, म्हणून त्याला ताम्रदृष्टिक असे म्हणत होते. तो व्यक्ती एके दिवशी जवळच असलेल्या एका टेकडीकडे जातो आणि त्या टेकडीच्या खाली 49 दरोडेखोरांची टोळी असते. तिकडे गेल्यावर हा ताम्रदृष्टिक दरोडेखोरांचा जो मुख्य सरदार असतो त्याला विनंती करतो की मला तुमच्या टोळीत सामील करा. परंतु हे ऐकल्यावर दरोडेखोरांचा टोळीचा सरदार म्हणतो की तुला हे जमणार नाही, तुला वाटते तेवढे काम सोपं नाही. तरी ताम्रदृष्टिक त्याला वारंवार विनंती करतो की मला तुमच्या टोळीत सामील करा, तुम्ही जसं म्हणता तसं मी करेल, परंतु मला तुमच्या टोळीमध्ये सामील करा. मग तो दरोडेखोरांचा सरदार त्यांना टोळीमध्ये सामील करतो व लवकरच ते सर्व एकूण 50 दरोडेखोर गावात दरोडे टाकतात, चोऱ्या करतात आणि सोने चांदी दागदागिने लुटतात. मग काही दिवसानंतर त्या नगरातील राज्याचे सैनिक त्या 50 दरोडेखोरांना पकडून राजापुढे पेश करतात, राजापुढे नेतात. राजा पण त्यांच्यावर रागावून म्हणतो, या दरोडेखोरांच्या माना कापून टाका, मृत्यूची शिक्षा देतो. पण यांच्या माना कोण कापणार असा राजा विचार करतो व मग दरोडेखोरांच्या टोळीतील जो मुख्य सरदार असतो त्याला राजा म्हणतो, तू जर तुमच्या या टोळीतील एकूण 50 जणांच्या जर माना कापून टाकल्या तर मी तुझी शिक्षा माफ करेल, मी तुला सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करील. पण तो दरोडेखोरांचा सरदार म्हणतो, महाराज मला माफ करा, मी असं नाही करू कारण जे काही 49 दरोडेखोर ते टोळीमध्ये आहे ते माझ्यामुळेच आहे, मी कसं काय त्यांना मारून टाकणार. मग राजा सर्वांना बारीबारीने विचारतो पण सर्वजण नाहीच म्हणता. जेव्हा सर्वात शेवटी ताम्रदृष्टिकला राजा विचारतो तेव्हा तो म्हणतो, मी या 49 दरोडेखोरांच्या माना कापायला तयार आहे. व नंतर मग तो मोठ्या कुऱ्हाडीने त्या 49 दरोडेखोरांच्या धडापासून माना वेगळ्या करतो. मग राजा पण त्याला ताम्रदृष्टिकला माफ करून टाकतो व सन्मानाने जीवन जगण्यास मदत करतो. मग पुन्हा काही दिवसानंतर 500 चोरांची टोळी राजाचे सैनिक पकडतात. राजा त्यांना सुद्धा देहदंड देतो. मग त्यांच्या पण माना कापायला त्या ताम्रदृष्टिकला बोलवतात व तो ताम्रदृष्टिक पण त्या राजाच्या आज्ञेमुळे त्या 500 जणांच्या माना धडापासून वेगळ्या करतो. अशा प्रकारे आता ताम्रदृष्टिक राजाच्या दरबारातील एक जल्लाद झाला होता व त्याला चोर घातक ही सुद्धा उपाधी मिळाली होती आणि ते राज्य पण तसं खूप मोठे होते. मग कोण ना कोणी रोज देहदंडाची शिक्षा कोणाला कोणाला तरी मिळायची आणि रोज 4 ते 5 असे लोक तो मारायचा. मग तो ताम्रदृष्टिक अशीच जीवहिंसा करून आपलं जीवन व्यतीत करू लागला. असा कोणता दिवस उगत नव्हता की त्याच्या हातातल्या कुऱ्हाडीला रक्त लागत नव्हते. असे करता करता ताम्रदृष्टिक वृद्ध होत चालला होता आणि तो वृद्ध झाल्यावर आता त्याचे हात कुऱ्हाड उचलायला थरथर कापत होते व शरीर सुद्धा आता पहिल्यासारखे राहिले नव्हते, जर्जर झाले होते. मग राजा पण त्याला या सेवेतून मुक्त करतो. मग तो ताम्रदृष्टिक घरी गेल्यानंतर विचार करतो की आतापर्यंत असा कोणता दिवस नाही गेला की आपले शरीर दुसऱ्याच्या रक्ताने भिजले नाही. आता यापुढे असले काम आपल्याला करावे लागणार नाही, म्हणून तो मनोमनी खुश होतो व मग नंतर तो स्वादिष्ट भोजन घरी तो बनवतो व जेवायला ताट मांडणारच त्याला दारापुढे अर्हत सारीपुत्र दिसतात. तर त्या चोर घातकांच्या मनात विचार येतो, जर आपण या बंदीला जेवणाचे भोजन दिले तर काय होणार, आपलं थोडं तरी पुण्य वाढेल, म्हणून आपण याला जेवणाला भोजनाला बोलू, असं त्या चोर घातकाच्या मनात विचार येतो. आणि मग तो घराच्या बाहेर जाऊन स्थवीर सारीपुत्र यांना हात जोडून वंदन करतो व त्यांना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण देतो. आणि अर्हत सारीपुत्र सुद्धा त्याच्या विनंतीला मान देऊन त्याच्या घरी जाऊन भोजनदान स्वीकारतात. भोजन झाल्यानंतर अर्हत सारीपुत्र ताम्रदृष्टिकला धम्मदेसना देतात. पण धम्मदेसना देताना आपल्या बोधिचित्ताने अर्हत सारीपुत्र त्या ताम्रदृष्टिकाची चित्त लगेच जाणतात. म्हणतात की तुझं चित्त अशांत आहे, एकाग्र होत नाही, काय कारण आहे. मग तो ताम्रदृष्टिक म्हणतो की हे पूज्य बनते, मी जीवनभर लोकांची जीवहिंसा केली, माझं चित्त कसं काय एकाग्र होणार, ते विचार सारखे माझ्या मनात येत असतात. मग सारीपुत्र
त्या चोर घातकला म्हणतात की तू ज्या काही हत्या आत्तापर्यंत केल्या तू स्वतःच्या इच्छेने केल्या का की दुसऱ्याच्या आज्ञेने केल्या? तो ताम्रदृष्टिक म्हणतो, हे पूज्य बंदे, मी त्या सर्व हत्या माझ्या इच्छेने नाही केल्या. माझा तसा हेतू पण नव्हता. मी ती दुष्कृत्य राज आज्ञेमुळे करत आलो. मग अरत सारीपुत्त त्या ताम्रदृष्टिकाला म्हणतात की मग त्याचं पाप तुला नाही लागणार. असं म्हणताच त्या ताम्रदृष्टिकाचं मन थोडं हलकं होते आणि सारीपुत्त त्याला धम्मदेसना देतात. धम्मदेसना ऐकत ऐकत तो ताम्रदृष्टिक श्रोतापन्नाच्या पहिल्या अवस्थेमध्ये येतो. आता श्रोतापन्न काय, सकृदागामी काय, अनागामी आणि अरत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि मग धम्मदेसना झाल्यानंतर स्थिर सारीपुत्त यांना सोडवण्यासाठी ताम्रदृष्टिक घराच्या बाहेर येतो व तिथून थोड्या अंतरावर अरत सारीपुत्त गेल्यानंतर आणि अचानकपणे एक गाय येते आणि ती गाय त्या ताम्रदृष्टिकाच्या पोटात शिंग घालून ताम्रदृष्टिकाला मारून टाकते. मग वेळूवनामध्ये सुद्धा एक खबर भिक्षू लोकांना कळते. बघा ना, ज्या व्यक्तीने जीवनभर दुसऱ्यांच्या मानाधडापासून वेगळ्या केल्या त्या व्यक्तीने अरत सारीपुत्त यांना एक दिवस आपल्या घरी भोजनदान दिले आणि पाहतो काय, त्याला एका गायीने शिंग खुपसून मारून टाकले. अरे त्या आता कोण्या गतीला तो गेला असेल, तो कुठे आता त्याचा जन्म झाला असेल. अशा नाना प्रकारच्या विषयावर भिक्षू लोक वेळूवनात चर्चा करतात. मग ही चर्चा भगवंत सुद्धा ऐकतात, भगवान बुद्ध ऐकतात आणि भगवंत भिक्षूंना उद्देशून म्हणतात, भिक्षूंनो, ताम्रदृष्टिक चोर घातकाची सद्गती झाली आहे. त्याचा जन्म देवलोकात झाला आहे. हे ऐकून भिक्षू लोकांना सुद्धा आश्चर्य होते. ते भगवंताला म्हणतात, भगवंता हे कसं काय झालं? भगवंत म्हणतात, त्याने जीवनभर घृणित कार्य केले, जीवहिंसा केली, परंतु त्याला शेवटच्या क्षणी कल्याण मित्र म्हणून अरत सारीपुत्त भेटले आणि अरत सारीपुत्त यांच्या धम्मदेसनेमुळे तो ताम्रदृष्टिक श्रोतापन्न अवस्थेमध्ये झाला आणि श्रोतापन्न अवस्थेमध्ये त्याने त्याचा देह ठेवला. म्हणून अरत सारीपुत्त या कल्याण मित्रामुळे त्या ताम्रदृष्टिकाचं सुद्धा कल्याण झालं, मंगल झालं. आता त्याचा देवलोकात जन्म झालेला आहे. मग भगवंत एक गाथा म्हणतात आणि त्या गाथेचा असा अर्थ आहे, जर कोणी व्यक्ती हजारो गाथा पाठ केल्या, माझे हजारो उपदेश पाठ केले, परंतु तसं त्याचं आचरण जर नसेल त्याचा काहीही फायदा होणार नाही. परंतु जर कोणी व्यक्ती माझी एकही गाथा जर आत्मसात केली, त्याप्रमाणे आचरण केले, तो निर्वाणाच्या कितीतरी जवळ आहे. मग ही गाथा खूप लोकांसाठी लाभदायक होते. तेथील वेळूवनातले भिक्षू ही गाथा ऐकून श्रोतापन्न होतात. आपण या कथेमध्ये अरंत सारीपुत्त यांचं नाव ऐकलं आहे. आता अरंत सारीपुत्त व अरंत मोगल्यान हे भगवान बुद्धांचे अग्रशिष्य होते व त्यांना धम्मसेनापती म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांच्या जीवनाविषयी आपण समोर व्हिडिओ काढणार आहे. आपण या कथेमध्ये पाहिले कशा प्रकारे ताम्रदृष्टिक हा जीवहिंसा करायचा, मनुष्यवध करायचा आणि खूप असं अकुशल कर्म करतो, परंतु अरंत सारीपुत्त त्यांना भेटतात आणि भगवान बुद्ध म्हणतात की अरंत सारीपुत्त यांच्यासारखा अंतिम क्षणी त्यांना कल्याण मित्र मिळाल्यामुळे त्या कल्याण मित्रामुळे त्या ताम्रदृष्टिकाचे कल्याण झाले. तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला आणि या इहलोकीच्या शेवटच्या श्वासानंतर तो देवलोकात उत्पन्न झाला, देवलोकात त्याचा जन्म झाला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कोणत्याही पापकर्मापासून दूर राहा, पापकर्माची भीती असू द्या. भगवान बुद्ध म्हणतात, पाप कर्म तर ताजे दुधासारखे असते, जे ताबडतोब विकार उत्पन्न नाही करत किंवा त्याचं फळही देत नाही. ते तर रागच्या खाली लपलेल्या अग्नीसारखे असते व ते त्या पापी व्यक्तीला शारीरिक दुःख, मानसिक दुःख, पारिवारिक दुःख, आर्थिक दुःख, भिन्न भिन्न प्रकारचे दुःख देऊन जाळत असते व त्या मूर्ख व्यक्तीचा पाठलाग करते. आणि अशा मूर्ख व्यक्तीजवळ जेवढं ज्ञान आहे ते सर्व त्याच्यासाठी अनर्थकारक असते. त्याच्या अंगी असलेल्या प्रज्ञेवर आवरण आणून त्याच्या पुण्यकर्माचा, शुभकर्माचा ते पापकर्म नाश करते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की पुण्यकर्माची घाई करा, कुशलकर्माची घाई करा, ते आपल्यासाठी सुखकारक आहे. कुशलकर्म करणारा व्यक्ती या इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखाने झोप घेतो. नमो बुद्धाय.